थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक देशांचे प्रतिनिधी सुद्धा या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले। त्यांच्यासोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संवाद साधतायत। मेरीटाईम वीक मध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आता सहभागी झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या काही मिनिटांमध्ये या कॉन्क्लेव्हला संबोधित सुद्धा करणार आहेत। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये आता त्यांनी सहभाग घेतलेला आहे। संपूर्ण कॉन्क्लेव्हच्या संदर्भातली माहिती सुद्धा ते घेत आहेत। मेरीटाईम वीक 2025 चं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। चेतन आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, निश्चित अजिंक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता गोरेगाव एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 2,20,000 कोटी रुपयांचे हे करार आहेत, वेगवेगळ्या गुंतवणूक आहेत त्या अपेक्षित मानल्या जात आहेत। विशेष करून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जो विस्तार आहे तो करण्याचा मानस मोदींनी व्यक्त केला होता, ज्यामध्ये तब्बल 216 जहाजं असतील, ज्यांची वाहन क्षमता जवळपास 10 दशलक्ष म्हणजेच आपण त्याला 1 कोटी ग्रास टन इतकं बोलू शकतो आणि यामध्ये जवळपास 1 लाख कोटींची गुंतवणूक ही देशामध्ये अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी जवळपास 100 ज्या टग बोटी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आणणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये 12,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित असणार आहे आणि आपली जी वेगळी जहाज वाहतूक आहे त्यासाठी जवळपास 48,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे सागरी क्षेत्रामध्ये एक नवी नील क्रांती आणण्याचा जो उद्देश मोदी सरकारने बाळगलेला होता, त्याच्यामध्ये आता मुंबई आणि महाराष्ट्राचा हा मोलाचा वाटा मानला जात आहे। काल अबुधाबी बंदर समूहासहित जो महाराष्ट्र सरकारने करार केला होता, एकंदरीत देशामध्ये पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्राला हा मान मिळालेला होता। त्यामुळे महाराष्ट्राची सागरी सीमा आता आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा हा उद्देश आहे, तो या सागरी सप्ताहामध्ये साध्य करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी मोठ्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्ट्राला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या या 2,20,000 कोटींच्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वाट्याला किती गुंतवणूक येते याकडे सर्वांचं लक्ष असेल। अजिंक्य, चेतन, आपण पाहतो या कॉन्क्लेव्हमध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? निश्चितच एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाला सुरुवात झालेली होती आणि आता आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या देशांमधील जे जवळपास 85हून अधिक देशाचे प्रतिनिधी आहेत, जे सीईओ आहेत, वेगवेगळ्या सागरी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत जागतिक पातळीवरच्या, त्यांचे सीईओ आणि सीईओ हे दोन्हीही या परिषदेमध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळतील। विशेष करून जहाज बांधणी असेल किंवा जहाज तोडणी क्षेत्र असेल, या व्यतिरिक्त क्रूज पर्यटन असेल, त्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी जवळपास 1 लाखाहून अधिक एक्झिबिटर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। अजिंक्य, चेतन, साधारणतः किती हजार कोटींचे करार या कॉन्क्लेव्हमध्ये होण्याची शक्यता आहे? त्या संदर्भातले काही अपडेट पोहोचलेले आहेत का? 10 लाख कोटींची गुंतवणूक या संपूर्ण सप्ताहामध्ये उलाढाल आहे आणि जे करार आहेत ते अपेक्षित आहेत। आजच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 2,20,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि जवळपास 350हून अधिक वक्ते या परिषदेमध्ये वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपल्याला संभाषण करताना पाहायला मिळतील। एकूणच जर आपण पाहिलं, शिपिंग इंडस्ट्री असेल किंवा लॉजिस्टिक जी इंडस्ट्री असेल, त्यामधील ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांचे सीईओ आहेत ते या ठिकाणी आपल्याला चर्चासत्रामध्ये सामील होताना पाहायला मिळतील आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकंदरीत जी हरित ऊर्जा मानली जाते, म्हणजेच ज्या इलेक्ट्रिक टग आहेत, इलेक्ट्रिक बोटी आहेत, त्यांच्या संदर्भात असेल किंवा जी बंदर विकास आहे त्या बंदरांचा विकास कशा प्रकारे करता येईल आणि स्वदेशी जहाजांच्या निर्माणावरती यावेळी अधिक भर दिला जातो या परिषदेमध्ये। त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या स्वदेशी बोटी आहेत त्यांचा निर्माण केला जाईल। यामध्ये जर आपण बोलायचं झालं तर 2 लाख कोटींची गुंतवणूक आहे, ती जी बंदर आधारित औद्योगिकरण त्यासाठी वापरली जाईल। 1,70,000 कोटींची गुंतवणूक आहे, ही जी हरित ऊर्जा आहे त्याच्या निर्माणासाठी वापरली जाईल आणि बंदरांच्या विकासासाठी 1,80,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे आणि जहाजांच्या निर्मितीसाठी 1,40,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। त्यामुळे जर आपण म्हणायला गेलं तर सागरी क्षेत्राचा प्रचंड असा विकास आणि एक नवा उदय या ठिकाणी व्हायला मिळेल। याआधी भारताने
संपूर्ण जगाला हरित क्रांती दाखवलेली होती, मात्र आता नील क्रांती दाखवण्याची वेळ आलेली आहे असं मोदींचा एकंदरीत मानस होता. तो आता मुंबईमध्ये आपल्याला साध्य होताना पाहायला मिळणार आहे. अजिंक्य, चेतन, आपण पाहतोय पुढच्या काही वेळामध्ये या कॉन्क्लेव्हला नरेंद्र मोदी संबोधित देखील करतील. त्यांच्या संबोधनाचे महत्त्वाचे मुद्दे नेमके काय असू शकतात, कोणत्या विषयांमध्ये ते हात घालू शकतात? निश्चितच शुभम, ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे की नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या आधी स्वदेशीचा नारा देण्यात आलेला होता, आता भारत आणि महाराष्ट्राला जो प्रचंड सागरी किनारा लाभलेला आहे त्याच्यामध्ये एकंदरीत विकास करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आता 2047 साली अर्थातच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त नवा भारत कशा प्रकारे असेल या संदर्भात ते सागरी क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन करतील. मग सागरी क्षेत्रामध्ये आणि बंदर क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या नवीन उपाययोजना आपण करणार आहोत, कशा प्रकारे उद्योग आहे तो आता रस्ते आणि हवाई वाहतुकीसहित सागरी वाहतुकीद्वारे केला जाईल या संदर्भात ते मार्गदर्शन करतील. आणि मग बंदरांचा विकास करताना वेगवेगळ्या ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रण देण्याचं काम आहे. एक नवीन आपण बोलतो रेड कार्पेट टाकण्याचं काम आहे ते मोदी सरकारकडून केलं जाईल. आणि मग यामध्ये विशेष करून जो 720 किलोमीटरचा भव्य असा सागरी किनारा फक्त महाराष्ट्राला लाभलेला आहे, त्या महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं आव्हान आहे ते मोदींकडून केलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच मुंबईमध्ये होणारी हा सागरी सप्ताह आहे तो महाराष्ट्रासाठी प्रचंड महत्वाचा मानला जात आहे. कारण महाराष्ट्रासहित गुजरात असेल, कोची असेल, ही इतर राज्य सुद्धा या सप्ताहामध्ये एक भागीदार राज्य म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या उलट नॉर्वे असेल किंवा वेगवेगळे देश असतील ज्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे सागरी किनारा आहे, ते देश सुद्धा याच्यामध्ये भागीदार म्हणून सामील झालेले आहेत. आणि या देशांसोबत आता भागीदारी करून महाराष्ट्र आणि भारताला पुढे आणण्याचं एकंदरीत उद्दिष्ट आहे ते या सप्ताहाच्या माध्यमातून साध्य केलं जाऊ शकतं. शुभ चेतन, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थातच केंद्र सरकार सागरी गुंतवणुकीच्या संदर्भात भर देताना दिसतंय. ही सागरी गुंतवणूक करत असताना आपले जे मित्र राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारे निमंत्रण या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून दिलं जाईल का? निश्चितच आत्ताच्या घडीला आपण म्हणायला ज्या प्रकारे 350 वक्ते आहेत त्याचप्रमाणे 85हून अधिक देश आहेत. मग त्याच्यामध्ये आपण ज्या प्रकारे बोलतो की अरबी समुद्र असेल, अटलांटिक समुद्र असेल, अशा वेगवेगळ्या समुद्राला लागून असलेले देश आहेत, त्यांना सुद्धा यामध्ये सामील करून घेण्यात आलेलं आहे. आणि मग जहाजाचं निर्माण असेल, जहाजाची तोडणी असेल, त्याच्या जे ब्लॉक फॅब्रिकेशन असतं किंवा एकंदरीतच जे शिपयार्ड असतात, वेगवेगळे डॉकयार्ड असतात, या संदर्भात सुद्धा या परिषदेमध्ये चर्चासत्र अपेक्षित केलेले आहेत. त्या संदर्भातील गुंतवणूक या आजच्या परिषदेमध्ये आपण अपेक्षित करत आहोत. विशेष करून जर आपण पाहायला गेलं तर कोलंबो डॉकयार्ड असेल जे माझगाव डॉकमध्ये आपण करत आहोत, किंवा कोचीन शिपयार्ड असेल यांचे दाखले देत आहेत, कोलंबो सारखं शहर असेल. आणि म्हणूनच एकंदरीत जर बघितलं तर पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे ती सुधारण्याचा मानस आहे. कारण गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक मुंबईची बंदरं होती ती बंद पडण्याच्या मार्गावर होती, मात्र त्यांचा विकास करून आता एक नवीन उद्योग या बंदरांवरती निर्माण करण्याचा हा मानस होता. आणि त्याला आता प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देण्याचं काम आहे त्या परिषदेमध्ये केलं जाणार आहे. मग महाराष्ट्राच्या मदतीसाठी यामध्ये गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विशेष करून आपण पाहिलं चेतन, महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या कॉन्क्लेव्हच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये ते संबोधित सुद्धा करतील. गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्री क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात या मेरीटाईम वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. उपस्थितांना ते संबोधित करणारे जागतिक गुंतवणूक, जलगुंतवणूक यासोबतच जहाज बांधणी आणि सागरी सुरक्षा यासह अनेक मुद्द्यांच्या संदर्भात या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संबोधित करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.